राज्यातल्या 288 विधानसभा मतदारसंघांसाठी आज मतदान। सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार। काही नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 पर्यंतच मतदान। पालिकेचे 60,000 तर पोलीस आणि सरकारी यंत्रणेचे 40,000हून जास्त कर्मचारी निवडणूक ड्युटीवर। तर आज राज्यभरातील आठवडी बाजार बंद राहणार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बँका, शेअर बाजार आणि मद्याची दुकानं बंद राहणार। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही रजा। आज नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान। काँग्रेसचे रवींद्र चव्हाण आणि भाजपचे डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांच्यात लढत। महाराष्ट्र आणि झारखंडसह 4 राज्यातील 15 जागांवरही आज मतदान। महाराष्ट्रासह झारखंडमध्येही शेवटच्या 38 जागांसाठी मतदान। सकाळी 7 ते सायंकाळी 5 पर्यंत मतदान पार पडणार। भाजप नेते विनोद तावडे विरारमध्ये पैसे वाटत असल्याच्या आरोपावरून महानाट्य। बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा तावडेंना तब्बल 4 तास घेराव। तावडेंसह उमेदवार राजन नाईकांविरोधात गुन्हा दाखल। विनोद तावडे 5 कोटी रुपये घेऊन येत असल्याचं भाजपवाल्यांनीच सांगितलं। हितेंद्र ठाकूर यांचा दावा। तर कुणीही टीप दिली नव्हती, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गेलो होतो, तावडेंचं स्पष्टीकरण। पराभव दिसू लागल्यानं विरोधकांचे आरोप। फडणवीसांचा हल्लाबोल। विनोद तावडे दोषी नाहीत, फडणवीसांचं स्पष्टीकरण। डहाणूमध्ये बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का। मतदानाच्या पूर्वसंध्येला डहाणूचे उमेदवार सुरेश पाडवींचा भाजप प्रवेश। बहुजन विकास आघाडीचा डहाणूतील मवियाच्या उमेदवाराला पाठिंबा। मतदानाच्या आदल्या दिवशी शेकापचं फेक पत्र व्हायरल। उरण आणि पेण मतदारसंघात शेकापचा भाजपला पाठिंबा असल्याचा पत्रात उल्लेख। हल्ल्याप्रकरणी अनिल देशमुखांनी अजून जबाब नोंदवला नाही। नागपूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांची माहिती। रक्ताचे डाग किंवा सीसीटीव्ही 2 बाईकवर 4 जण जाताना दिसले नसल्याचंही स्पष्टीकरण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।